उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा तोफ डागलेली आहे। गद्दारी झाली नसती तर राज्याला वेगळ्या वळणावर नेलं असतं असं देखील ठाकरेंनी म्हटलंय। 2.5 वर्षात मित्रपक्षांनी उत्तम सहकार्य केल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर भाजपकडून शिवसेनेच्या सातबाऱ्यावर गद्दारांचं नाव लिहिण्यात आलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर नेते गद्दारी करतात पण जनता गद्दार नसते असंही महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे। तर देशामध्ये हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे, हम करे सो कायदा हेच मोदींचं धोरण असल्याची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील घणाघात केलेला आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन टोकाचे 3 पक्ष होते, ते एकत्र आले, सरकार स्थापन केलं। त्याचं नेतृत्व माझ्याकडे होतं। मला 2.5 वर्षामध्ये काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सर्वच मित्रपक्षांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं। मधल्या काळामध्ये जी गद्दारी झाली ती गद्दारी झाली नसती तर आज सुद्धा हे सरकार महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन गेलं असतं। शिवसेनेच्या सातबाऱ्यावरती त्यांनी गद्दारांचं नाव लिहिलं, तसंच शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती दुसरं कोणाचंही ते नाव लिहू शकतील ही भीती आता शेतकऱ्याच्या मनामध्ये भरलेली आहे। एक तर शेतकऱ्याला तुम्ही काही दिलेलं नाही आहात, त्याला हमीभाव देत नाहीत, त्याला पीक विमा देत नाही, हे सगळे प्रश्न आहेत। पण उद्या आपली जमीन सुद्धा हे लुटतील आणि सातबाऱ्यावरती भलत्याचं कोणाचं नाव लिहितील ही भीती आता शेतकऱ्याच्या मनात आहे। एक घटना बदलण्याची, संविधान बदलण्याची भीती ही सर्वसामान्यांच्या मनामध्ये खोलवर रुजले। कारण यांनी गेल्या संसदेच्या अधिवेशनात समोरचे विरोधी पक्षाचे जवळपास 150 खासदार हे निलंबित करून आपल्याला पाहिजे तसं मनमानी करून काही कायदे हे पारित करून घेतले। म्हणजेच काय की हम करे सो कायदा। तर आता याच्या विरुद्ध सगळी जनता एकवटलेली आहे। म्हणून वसंतरावजी, तुम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्रातलेच मला तर असं वाटतं की कदाचित 48चे 48 खासदार निवडून येतील। सर्वसामान्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर पडलेली आहे। महिला सुरक्षित नाही आहेत। अगदी सलमान खानच्या घरासमोर सुद्धा गोळीबार होतोय। त्यांचाच एक आमदार गणपत गायकवाड, त्यांच्याच पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून तो उद्विग्नतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय। तर सुरक्षा वाऱ्यावर पडलेली आहे, सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे आणि यांच्यासोबतचे गद्दार आहेत त्यांना मात्र ते कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत। आता त्या सुरक्षेचा खर्च कोण करतंय हा एक प्रश्न आहे। म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याची सुरक्षा तुम्ही उघड्यावर टाकले त्याच्याकडनं कर घेऊन तुम्ही गद्दारांची सुरक्षा करतात। मला असं वाटतं की राजकारण करणं म्हणजे एखादा लेख लिहिण्यासारखं नाही की ह्याने हे केलं म्हणून त्यांनी ते करायचं आणि त्यांनी ते करायचं म्हणून त्यांनी ते केलं। माझं म्हणणं आहे की हे सगळं आता महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे। निवडणुकीला आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं, वंदनीय बाळासाहेबांचा फोटो लावून आम्ही मतं मागितली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलो। ते कुठच्या पदासाठी गेलो, काय झालं, कोणाच्या पदासाठी गेलो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्याच्यामुळे प्रचाराचा मुद्दा म्हणून आता गद्दार आणि खोके हा विषय संपलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।